तर रामराम मडी सकाळच्या पारी तोंडा पाणी मारला आणि निघालो सरळ आळ्याला जायचं कारण म्हणजे आपलं येणार होते तर ताई आणि भाऊ मग त्यासनी जाण्याचं जायचं होतं. मग ती पण येऊन उभी होते तर आणि सामान बदली तर लयच होतं. मग राग्याला पण म्हणलो चला आपण जाऊया सामान घेऊन पुढे. मग सामान पण ठेवलं घरात आणि निघालो सरळ भाऊसनी आणि ताईला आणायला. ती पण अर्ध्या वाटत आली तर चालत. मग त्यासनी पण बसली तर गाडीवर आणि निघालो सरळ घरात. आणि घरात आल्यावर घेतली आंघोळ करून झाल्यावर निघालो सरळ किल्ल्याकडे गेल्या बघतो तर किल्ल्याला पडले तर चिरा. मग त्या पण घ्यायला लागलो मुजवून. तो पण आली तर ही दोघं म्हटली तर चला आपल्याला जायचंय मोबाईल दुरुस्त कराय. मग निघालो आम्ही सरळ आळ्याला. मग आम्ही गेलो साई मोबाईल शॉपिंग मध्ये. त्यासनी मोबाईल दाखविला पण आमचं काही काम झालं नाही त्यामुळे आम्ही आलो सरळ घराकडे. घरात आल्यावर जेवून घेतलं. आता म्हटलं चला गाडी धुवून घेऊया. मग गाडी धुवायला घेतली. आता गाडी धुतल्या कशी टकाटक दिसते ते पण बघा. आणि हिने पण आणलेली थम्सअपची बॉटल. मग मी पण लावली तोंडाला आणि पाडला बुक्का. तोपर्यंत पाऊस पण आलेला. आता म्हटलं किल्ला भिजल. मग किल्ल्यावर पण ताडपत्री टाकून आलो. मग पाऊस पण आलेला कमी. आता आपल्याला जायचं आळ्याला. आता गाडी काय आपली चालू होत नव्हती त्यामुळे किक्का मारून बेंडाळलो. कशी बशी गाडी चालू झाली. निघालो आम्ही सरळ आळ्याला गेलो. फटाकं पण घेतलं तर आणि तिथनं सरळ गेलो बाळूमाचं दर्शन घ्यायला. दर्शन पण घेतलं आणि निघालो सरळ घराकडे. घरात आल्यावर दिदी चाललेली रांगोळी काढायची. तर भावानं ब्लॉग आवडले असेल तर तुमच्या भावाला फॉलो करायला लागतंय.